आलेला होता। खरं तर 2023 ला महिला विधेयक एकमतानं संसदेमध्ये पारित झाला, तेव्हाच 2024 पासून 33% महिलांना रिझर्वेशन देणं आवश्यक होतं। पण एनडीएच्या सरकारनं तसं न करता 5 राज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीवर कसे परिणाम होतील आणि त्याचा फायदा भाजप शासित लोकांना कशा पद्धतीने होईल हा राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशन बोलावला। जेव्हा की इंडिया आघाडीमधल्या सर्वच घटक पक्षांनी आपली बाजू मांडताना महिला विधेयकाला आमचा कुठलाही विरोध नाही, 2023 ला एकमतानं महिला विधेयक पारित झालेलं आहे, हयात असलेले 543 खासदाराच्या वरच तुम्ही 33% महिलांना आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी केल्यानंतर केवळ महिला विधेयक डोळ्यासमोर ठेवून त्याच्या मागं मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा केविलवाणा डाव हा एनडीएचा उधळून लावला आणि त्यामुळे पहिल्यांदा असं झालं की मोदीजीच्या सरकारमध्ये तो महिला विधेयक नामंजूर झालेला आहे। मला या माध्यमातून एवढंच म्हणायचं आहे की काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्रातले अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते यांनी महिला विधेयकाच्या विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना महिला जागा दाखवतील अशा प्रकारचे जे वक्तव्य केले। पण देवेंद्रजी फडणवीस हे 2023 ला जेव्हा महिला विधेयक संसदेत मंजूर झाला तेव्हा त्यांनी जे ट्विट केलेलं होतं आणि म्हणजे ही खऱ्या अर्थानं महिलांना न्याय देण्याची सुरुवात झालेली आहे अशा प्रकारचा ट्विट त्यांचा होता, ते त्या ट्विटला विसरून गेले आणि पुन्हा आम्ही जनतेमध्ये जाऊ आणि काँग्रेस प्रणित आघाडी म्हणजे घटक पक्षांच्या विरोधामध्ये आम्ही महिलांना जागृत करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचे जे वक्तव्य आपल्या समोर आलेले आहेत। खरं तर त्यांनी 2023 ला महिला विधेयक कशा पद्धतीने पारित झाला हे समजून घेतलं पाहिजे। 2024 ला लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी संसदेमध्ये मोदीजींनी एक घोषणा केली होती की आम्ही पुढे जेव्हा जातरिया म्हणजे जनगणना होईल तेव्हा आम्ही ओबीसीची जातरिया जनगणना करू। पण आता जे जातनिय जनगणनेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यामुळे त्यामध्ये ओबीसीच्या जातनिय जनगणनेच्या कुठेही कॉलम दिसत नाही। 2011च्या लोकसंख्येचा आधार घेऊन हे जर परिसीमन करत असतील आणि मतदारसंघ वाढवले जात असतील तर आपल्या देशामध्ये अशी स्थिती आहे की महाराष्ट्रासहित म्हणजे दक्षिणेकडचे जेवढे राज्य आहेत त्या राज्यांनी लोकसंख्येवर नियंत्रण मिळवलेलं आहे। 2%च्या वर त्यांची लोकसंख्या वाढली नाही, पण उत्तरेकडच्या सर्व राज्यामध्ये 3%च्या वर लोकसंख्येत वाढ झाली। जर डिलिमिटेशन मध्ये आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये 815 खासदारांची संख्या झाली तर उत्तरेकडे खासदारांची संख्या वाढेल, दक्षिणेकडची कमी होईल आणि म्हणून महिला विधेयकाच्या नावाखाली यांनी मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा जो ठराव पारित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तो हाणून पाडणं कुठेही गैर नाही। मला असं वाटते की इंडिया आघाडीनं जी भूमिका घेतली, महिला विधेयकाला विरोध न करता, महिला आरक्षणाला विरोध न करता मतदारसंघाच्या पुनर्रचनेवर जो विरोध केला त्याचा मी स्वागत करतो। भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं म्हणजे इंडिया आघाडीनं घेतलेल्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो, पाठिंबा देतो।